Welcome, dear student. We have to learn subject information technology, standard 11, chapter number first, basics of information technology. In previous lecture, we have to complete the chapter basics of information technology. Now, today, to solve the exercise for chapter number first, basics of information टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे चॅप्टर आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याचे एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायचे आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे आन्सर्स दिलेले आहेत, क्वेश्चन आन्सर्स, हे राईट डाऊन करून घ्यायचे आहेत कारण परीक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे. पहिलं आहे DOS, Disk System. Disk Operating System. Answer is operating. Second is tick the appropriate box. Internet is a network connecting millions of computer. कोणता आहे? रिजनल आहे, ग्लोबल आहे, लोकल आहे, 3 ऑप्शन्स आहे. आन्सर इज ग्लोबल. थर्ड इज लॉन्ग फॉर्म ऑफ USB, युनिव्हर्सल सिरियल बस. आन्सर इज युनिव्हर्सल. फोर्थ इज टिक द ॲप्रोप्रिएट बॉक्स. हू एम आय? ऑप्शन्स दिलेत. प्रिंट CPU इन्फॉर्मेशन, प्रिंट पाथ ऑफ करंट डिरेक्टरी, and third is print the name of current. काय आहे? आन्सर इज print the name of current. फिफ्थ इज लॉन्ग फॉर्म आहे SAN, स्टोरेज एरिया नेटवर्क. आन्सर इज स्टोरेज. क्वेश्चन नंबर 2, डिवाइड द फॉलोइंग लिस्ट ऑफ डिव्हाइसेस इनटू ॲप्रोप्रिएट कॅटेगरीज. कॅटेगरीज दिल्या आहे आणि नेम्स दिलेले आहे. आता इनपुट डिव्हाइसेस, कॅटेगरी 1 इज इनपुट डिव्हाइसेस. ऑप्शन्स इज कीबोर्ड, ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर, बारकोड रीडर. सेकंड कॅटेगरी आउटपुट डिव्हाइसेस. Answer is monitor, speaker, printers. These are output devices. Third is complete the tree diagram. टॉपला दिलेला आहे मेमरी. मेमरीचे सब ऑप्शन्स प्रायमरी मेमरी अँड सेकंड इज सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे 2 टाईप आहे, रॅम अँड रॉम. Question number 4. Name the following and complete the diagram. आता मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम दिलेला आहे. तर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत? अँड्रॉइड आहे, आशा आहे, iOS आहे, ब्लॅकबेरी आहे, विंडोज फोन आहे. फिफ्थ नंबर क्वेश्चन, complete the following with Linux commands with their use. Commands its use लिहायचं आहे. पहिली कमांड आहे PWD, print working directory, and second command is list directories. त्याचा use. 6 number, complete the list of the following protocol. इंटरनेट प्रोटोकॉल ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. इंटरनेट प्रोटोकॉल कोणत्या कोणत्या आहेत? TCP/IP, DNS, FTP,
DHCP, IRC, SMTP, HTTP, IMAP, POP3, IRC ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत? प्रोटोकॉल्स, इंटरनेट प्रोटोकॉल्स आहेत. क्वेश्चन नंबर 7. कंप्लीट द फॉलोइंग लॉंग फॉर्म विचारले आहेत. लॅन, लोकल एरिया नेटवर्क. आन्सर इज लोकल एरिया नेटवर्क. सेकंड लॉंग फॉर्म GUI, graphical user interface. And third, OSS, open source software. Question number 8. Identify the following activity. You are typing a letter using a computer and suddenly there is a power failure. Which type of memory does this activity deal? तुम्ही लेटर टायपिंग करता आहे आणि अचानक लाईट गेली तर कोणत्या टाईपची ॲक्टिव्हिटी जी आहे, कोणत्या टाईपची मेमरी जी आहे ती त्या ठिकाणी आपण म्हणू शकू. कोणती आहे? रॉम, रीड ओनली मेमरी. द आन्सर इज रॉम. Question number 9. Answer the following. What is data and information? Give the examples of data and information. Now we have to writing these questions and answers in your notebook. Second question is example, explain functional units of a computer system. कोणते युनिट आहेत? इनपुट, आउटपुट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ते डिटेल्स जे आहे ते लिहून दिलेले आहेत. तुम्ही इथून बघून ते क्वेश्चन्स आन्सर जे आहे ते नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचे. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज द स्टोरेज युनिट? एक्सप्लेन टाइप्स ऑफ प्रायमरी मेमरी स्टोरेज. आता स्टोरेज युनिट काय आहे? स्टोरेज युनिट म्हणजे काय असतं? मेमरी युनिट असतं. आणि प्रायमरी मेमरी स्टोरेज युनिट कोणता आहे? रॅम अँड ROM, random access memory and read only memory. Next, explain how Linux is different from Windows. Linux जे आहे ते विंडो पेक्षा वेगळं कसं आहे? हे 4 पॉइंट्स दिलेले आहेत, ते नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. Last question is write down the difference between LAN, MAN and WAN. Local area network, metropolitan area network and wide area network. त्याचे देखील 4 पॉइंट्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहेत. या ठिकाणी आपलं हे फर्स्ट चॅप्टर जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.